तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 25 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की माया मकरंदकडे येते. ती मकरंदला म्हणते, दादा, आता तुला जे हवं आहे ना ते सगळं होणार. तुझ्यासोबत जे काही घडलंय ना त्याचा मी बदला घेतलाय, सुरू केलाय बदला घ्यायचं. जानकीला आत्तापर्यंत जो आधार वाटत होता, म्हणजे तिचं कुटुंब, परिवार, ते आता तिच्यापासून लांब होणार आहे, एक एक करून तुटणार आहे. आणि मग जानकी हतबल होईल आणि एक दिवशी जानकी तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. माया ठार वेडी झालेली असते. ती वेड्यासारखी हसत असते, बोलत असते, तिचे डोळेही तसेच असतात. तर इथे सौमित्र जानकीला दोष देतो आणि तो अवंतिकाकडे जातो. जानकी रडत बसलेली असते आणि सारंग तिथे बसलेला असतो. जानकी म्हणते, सारंग भाऊजी, तुम्हाला सगळं माहिती होतं ना, मग तुम्ही माझ्याशी का बोलला नाहीत? सारंग म्हणतो, वहिनी, पण तुमचा प्लॅन मी कशाला फिसकटवायचा होता? जानकी म्हणते, भाऊजी, मला एक सांगा, तुम्हाला सगळं माहिती होतं, मग आपल्या घरातल्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कोणाशी याबद्दल नकळत बोलला होतात का? सारंग थोडा विचार करतो आणि म्हणतो, हो, मी मायाला सगळं सांगितलं होतं. जानकीच्या डोक्यात सगळे चक्र फिरतात आणि तिला कळतं की माया आपल्या घरात राहून मास्क मॅन बनून आपल्यावरतीच उलटत होती. जानकी म्हणते, म्हणजे माया मास्क मॅन आहे? जानकीला तर आता कळलेले की मायाच मास्क मॅन आहे, पण जानकी मायाला कशी एक्सपोज करते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की अवंतिका मास्कमॅनला भेटायला निघालेली असते. अवंतिका जानकीला मेसेज करते आणि सांगते की मी मास्कमॅनला भेटायला निघाले. जानकीला अवंतिकाची काळजी वाटते. जानकी अवंतिकाला फोन लावते. जानकी म्हणते, अवंतिका, अगं एकटी का चालली आहेस तू आणि अचानक काय भेटायचं ठरलंय? अवंतिका म्हणते, मला काही माहिती नाही वहिनी, पण काय ना, मास्कमॅनचा फोन आला होता, त्याने मला भेटायला बोलवले. मी जाते, मी माझं लोकेशन तुम्हाला पाठवून ठेवते, तुम्ही या तिथे. त्या मास्कमॅनने मला ब्लॉसम नर्सरीच्या इथे भेटायला बोलवले, तुम्ही तिथे या. जानकी म्हणते, ती नर्सरी? ती तर आपल्या घरापासून खूप लांब आहे. अवंतिका, तू प्लीज जाऊ नको, मला भीती वाटते. अवंतिका म्हणते, वहिनी, काही नाही होणार, मी जाते, तुम्ही मागून या. अवंतिका लोकेशन पाठवून ठेवते. तर इथे सुमित्राला कोंडून ठेवलेलं असतं. सुमित्रा शुद्धीवर येते आणि ती समोर बघते तर आपल्याला एका खोलीत कोंडून ठेवले. सुमित्राला आठवतं की ऐश्वर्या आपल्याला गोड बोलून इथे घेऊन आली होती आणि आपल्याला कोंडलं होतं. ऐश्वर्याला जानकी, सुमित्रा यांच्या प्लॅनबद्दल सगळं कळलं होतं. सुमित्रा रडायला लागते. सुमित्रा म्हणते, सॉरी जानकी, मला माफ कर, तू मला सांगत होतीस, पण मी तुझं ऐकलं नाही गं, आणि त्यामुळे मी आज इथे अडकले. तू मला शोधणार तरी कशी? मी आता इथून काय करू, कशी बाहेर पडू? सुमित्रा रडत बसते आणि दरवाजा ठोकवते, आवाज देते, पण तिच्या मदतीला कोणीच येत नाही. तर इथे अवंतिका मास्कमॅनला भेटायला नर्सरीमध्ये पोहोचते. मास्कमॅन तिथे येतो, तो खूप चिडलेला असतो. मास्कमॅन म्हणतो, अवंतिका, खोटं बोललीस तू माझ्याशी, मला फसवलंस. मला कळलंय, जानकीने तुझा प्लॅन होता सगळा. तू तिला सगळं सांगितलं होतं आणि इथे सुद्धा बोलवलंय. आता हे खोटेपणा मी सहन करणार नाही. खोटेपणाची शिक्षा ही तुला मिळणारच आणि मी देणार तुला शिक्षा. मास्कमॅन चाकू काढतो आणि अवंतिकाला मारायला जाणार असतो. अवंतिका पळते, ती जीव मुठीत घेऊन पळते. मास्कमॅन तिचा पाठलाग करतो आणि अवंतिका खाली पडते. मास्कमॅन तिकडचा एक स्टँड अवंतिकाच्या अंगावर टाकतो आणि तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकीला बघून मास्कमॅन पळून जातो. जानकी अवंतिकाला उचलून तिला दवाखान्यात घेऊन जाते. तर इथे सारंग एकटाच घरी असतो. तो एकटाच बडबड करत असतो आणि ऋषिकेश, सौमित्र तिथे येतात. ऋषिकेश विचारतो, सारंग, अरे एकटाच काय करतोय इथे आणि एकटाच काय बडबडतोयस? सारंग म्हणतो, दादा, घरात कोणीच नाहीये, माझ्याशी बोलायला कोणी नाही म्हणून मी एकटाच बडबडतोय. ऋषिकेश विचारतो, जानकी आणि अवंतिका कुठे गेलीत? सारंग म्हणतो, त्या दोघी गेल्यात घराबाहेर. दादा, तुमच्या दोघांना पण प्लॅन माहिती नाही का? सिक्रेट प्लॅन दोघी वहिनींचा? सौमित्र म्हणतो, नाही. सारंग त्या दोघींचा सगळा खोटा प्लॅन सांगतो. सौमित्राला अवंतिकाची काळजी वाटायला लागते आणि तेवढ्यात ऋषिकेशला जानकीचा फोन येतो. जानकी ऋषिकेशला सांगते की अवंतिकाला ॲडमिट केले, लवकर या. ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग लगेच तिथून निघतात. तर इथे सुमित्रा त्या खोलीतून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करते. तिला एक खिडकी दिसते. सुमित्रा एक काठी घेऊन खिडकी तोडते आणि त्या खिडकीतून उडी मारून तिथून पळून जाते. तर इथे ऐश्वर्या घरी येते आणि ती मायाला फोन लावते. माया विचारते, काय मग, तुझी लाडकी सासू कुठे आहे? ऐश्वर्या म्हणते, लाडकी सासू, तिला अशा ठिकाणी पाठवलं ना की ती परत कधीच येणार नाही. जानकी आली होती मला विचारायला, माझ्यावरती हातसुद्धा उगारला, पण मी तिला काहीच सांगितलं नाही. आता ती सुमित्रा कधीच घरी परत येणार नाही.
काय मग रणदिवेंचं कसं चालू तिथे? माया म्हणते, रणदिवे त्यांचे वासे फिरलेत. आता ते एकमेकांचं तोंड कधीच बघणार नाही असं मी सगळं करून ठेवले. ते आता घर फुटणार, ते कधीच एकत्र येणार नाही. आणि मग जानकी तिची तर मी पूर्ण वाट लावणार. माया ऐश्वर्या हसतात आणि फोन ठेवून देतात. तर इथे ऋषिकेश, सौमित्र, सारंग हॉस्पिटलमध्ये येतात आणि जानकीला काय झालं ते विचारतात. जानकी सगळं सांगते. अवंतिका मास्कमॅनला भेटायला गेली होती आणि मास्कमॅनने तिच्यावर स्टँड टाकला, हे सगळं काय सांगते. सौमित्र खूप भडकतो. सौमित्र म्हणतो, वहिनी तुमचं खोटं खोटं भांडण चालू होतं, आम्हाला सांगू शकत नव्हतात का तुम्ही? एवढंच सिक्रेट प्लॅन करायचा होता? जानकी म्हणते, सिक्रेट प्लॅनबद्दल तुम्हाला कसं काय माहिती? हा सिक्रेट प्लॅन आमच्यामध्येच होता, आम्ही कोणाला सांगितलंच नव्हतं. सारंग म्हणतो, वहिनी मला तुमच्या प्लॅनबद्दल सगळं माहिती होतं. सौमित्र म्हणतो, अवंतिका भांडणामध्ये बोलत होती ना, ते बरोबर होतं. वहिनी तुझ्या भूतकाळामुळे आम्हाला त्रास होते, आम्हाला सगळं भोगावं लागते. वहिनी तू खूप मोठी चूक केली आहे, आमच्यापासून लपवून ठेवलं ना, खूप मोठी चूक केली. जर अवंतिकाला काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही. अवंतिका बोलत होती आपण मुंबईला जाऊ, मी जायला हवं होतं. मी तुमची काळजी करत बसलो आणि आज काय झालं? माझी अवंतिका मृत्यूच्या दारात आहे, ते तुमच्यामुळे. तिला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. सौमित्र अवंतिकाला बघायला जातो. जानकीला इथे धक्का बसलेला असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.